मी आज करते आहे कोबीची पचडी. कोबीची पचडी म्हणजेच कोबीची कोशिंबीर. हां, कोबीची भाजी खाऊन खूप कंटाळा येतो किंवा बहुतेक घरामध्ये अगदी त्याच्यात मटार घाला किंवा काही घाला कोबीमध्ये भाजी करताना तरीसुद्धा आवडत नाही. मग त्याच्यासाठी हा कोबीची पचडी हा अत्यंत छान असा ऑप्शन आहे आणि पटकन 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे. कोबीची पचडी करण्यासाठी लागणारं साहित्य सांगते. आपण कोबी घ्यायचा आहे, चांगला हिरवागार कोबी बघून घ्या. हां, दाण्याचं कूट घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाणे भाजायचे, थंड झाल्यानंतर त्याचं सालं काढून कूट करायचं. हां, फाईन चॉप कोथिंबीर लागणार आहे. जे कोथिंबीर खात नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शनल आहे. मग त्याच्या बदली तुम्ही फ्रेश कोकोनट घातलात, म्हणजे ओला नारळ घातलात खाऊन तरीसुद्धा चालेल. हां, एक टॉमॅटो लागणार आहे आपल्याला आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि ऑफकोर्स हे फोडणीचं साहित्य लागणार आहे, म्हणजे हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता सुद्धा घातला तर चालणार आहे आणि थोडंसं जिरं. हां, हे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला. ज्यांना अगदी फाईन चॉप करायला जमत असेल त्यांनी फाईनली चॉप करायची विळीवर, सुरीनी किंवा या अशा किशणीवरती ना ग्रेटरनी असं या मोठ्या किशणीच्या याने किसायची ती. हां, नंतर आपल्याला असं एक कुंडा लागणार आहे, आपण त्याच्यात कोबी किसणार आहोत. हा असा एक चमचा लागणार आहे मिक्सिंगसाठी आणि फोडणी करायला हे असं एक लोखंडाची पळी बहुतेकांच्या घरामध्ये असते. हां, तशी लोखंडाची ही पळी लागणार आहे. पण फोडणी करणार म्हणून फोडणीसाठी तेल लागणार आहे. आता आपण ही कोबी चिरून घेऊया. पहिल्यांदा एक असं जरा 2 भागामध्ये घ्यायची. कोबी मी ह्या मोठ्या किशणीवरती काय आहे, हे फार बारीक किशणीवरती ना किसायचं नाही. कारण काय होतं, थोड्या वेळानंतर कोबी इटसेल्फ रिलीज द वॉटर. कोबी ना ते पाणी सोडायला लागतं, मग ती अशी फार नरम आणि पिचपिचीत होती ती पचडी. हां, तर आता हे असं आपण इथे मी असं हे किसून घेते. 1-2 मिनटं दाखवते. हां, हे बघा, तरी म्हणजे ह्या मोठ्या किशणीने किसून असं छान कोबी ती अशी किसली जाते. आता ही आपली कोबी किसून झाली आहे. खूप जणांकडे ते मला वाटतं ओनियन कटर किंवा असं ते मशीन असतं ना, त्याच्यात पण तुम्ही फाईन चॉप करू शकता किंवा चायनीज ह्यानी पण तुम्ही चायनीज स्टाईल अशी उभी पण एकदम फाईन करू शकता. तुम्ही बघू शकता, हे बघा किती सुंदर छान अशी मऊसूत कोबी झालेली आहे. आता मी हा टोमॅटो फाईन चॉप करते आहे. टोमॅटो जितका शक्यतो बारीक चॉप करता येईल, हां, म्हणजे तेवढा असा सुंदर बारीक अगदी फाईन चॉप करायचा टोमॅटो. खूप जण टोमॅटोच्या बिया सुद्धा काढतात. बिया काढल्या तरी सुद्धा चालतात, मधला पल्प तो काढून घ्यायचा आणि मग नंतर टोमॅटो फाईन चॉप करायचा. अगदी 5व्या मिनिटामध्ये ही कोबीची पचडी तयार होते. आता टोमॅटो फुल ऑफ व्हायटॅमिन, हां, तुम्हाला माहितीच आहे. तसंच ही कोबी, कोबी जी आहे तर त्याच्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं, त्याच्यामधनं आपल्याला न्यूट्रिशियस व्हॅल्यूज मिळतात. कोबीमध्ये फायबर असतं, कॅल्शियमचा स्रोत असतो, त्याच्यामुळे आपल्याला ओव्हरऑल हेल्थसाठी ॲक्च्युली कोबी खूप चांगली असते. हां, पण आणि ऑफकोर्स म्हणजे खूप जण म्हणतात हे नाही खायचं, ते नाही खायचं. एनिथिंग एक्सेस इज ऑलवेज बॅड. त्यामुळे आपण कसं लिमिटेड प्रमाणामध्ये ते खातो आणि भात, भाजी, आमटी, पोळी बरोबर आपण हे सगळं खाणार आहोत. वाढ क्वांटिटीप्रमाणे तुम्ही तुमची कोबी घ्यायची आहे. त्याच्यात आता मी हा फाईन चॉप केलेला टोमॅटो घालणार आहे. आपण ही पचडी करतोय म्हणजेच कोशिंबीर करतो आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे जरासं असं म्हणजे फार अगदी स्मॅश न केलेलं असं दाण्याचं कूट घालणार आहे. दाण्याचं कूट आवडत नसेल तर मी तुम्हाला म्हटलं तसं फ्रेश नारळ सुद्धा तुम्ही घालू शकता. हां, फ्रेश कोकोनट. कोथिंबीर घालणार आहे, ती नंतर शेवटी घालणार आहे. आता आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हां, तुम्हाला टोमॅटोचा अंदाज येतो, दाण्याच्या कुटाचा अंदाज येतो. हे असं चांगलं मिक्स करायचं आहे. हां, आता मी ह्याच्यामध्ये ना अक्षरशः हे बघा, म्हणजे टू एनहान्स द चव टेस्ट. हां, अगदी ही एवढीशी किती छोटा चमचा तुम्ही बघू शकता. हां, किंवा असं चिमटीने थोडीशी साखर अशी घातली तरी सुद्धा चालते. हां, अगदी एक दिस इज ऑप्शनल. हां, की त्याच्यामुळे ना चव चढते. ही थोडीशी 1 चमचाभर साखर त्याच्यामध्ये घालायची, परत चांगलं ढवळून घ्यायचं.
थोडा वाटलं तर टोमॅटो तुम्ही अजून घालू शकता. तापवला आहे हा, आणि मी बारीक ठेवते. आणि हे पळीचं भांडं जे लोखंडाचं असतं ते ह्याच्यावर ठेवते. आपण ह्याच्यातूनच वरती इथे फोडणी करणार आहे. हा, हे तापलं पळी भांडं हा की हे गॅस बारीक करायचा. आता मी थोडंसं तेल घालते. हा, तेल अगदी थोडं अर्धी डावच तेल घालायचं आहे, फार अति तेल नाही घालायचं आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. तेल तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर थोडीशी मी ही मोहरी घातली आहे. हा, तुम्ही गॅस बारीक करा. हा, मोहरी चांगली तडतडू दे. मग त्याच्यानंतर आपण ह्या मिरच्या घालायच्या आहेत, बरोबर. हा, मिरच्या घातल्यानंतर हळद ऑप्शनल आहे. हा, मिरच्या तडतडतात तेव्हा गॅस बारीक करायचा. हा, आता मी हळद घालते, पण ही हळद ऑप्शनल आहे. काय काय जणांना असं व्हाईटच आवडते म्हणजे पचडी, पण मी हळद घालते. थोडंसं जिरं घालायचं, छान लागतं जिरं, जरा चव पण छान येते. आणि आता हे थोडंशी मी हिंग घालते. ही आपली झाली फोडणी. सुंदर छान मस्त असा खमंग वास आलेला आहे बघा. हा, थोडासा मी गॅस बारीक लावतीये म्हणजे कसं ते सगळं छान असं मर्ज होऊन जातं त्या फोडणीमध्ये. आता ही जी फोडणी केली आहे ना मी, ही जी फोडणी केली आहे ना, हा, आता ती फोडणी हा या पचडीवरती घालायची. तशीच गरम गरमच घालायची. हा, हे थोडंसं असं करून घ्यायचं म्हणजे काय ना ते वेस्ट जात नाही. आणि आपल्याला ही पचडी गरम करायची नाही आहे जशी आपण भाजी करतो तशी. हा, आता हे मी फोडणी तिथे घातली. आता हे छानपैकी एकत्र करायचं. चवीपुरतं म्हणजे चवीने मीठ घालायचं आहे. हा, लास्ट अगदी शेवटी थोडंसं चवीने मीठ घालायचं आहे. तुम्हाला मिठाचा अंदाज येतो. हा, जे नर्स करता सांगते. हा, थोडंसं मीठ हे सुरुवातीला कमीच घालायचं. चव बघायची. हा, छान वेल मिक्स करून घ्या. चव बघायची आणि तुम्हाला वाटलं ना की बाबा कमी मीठ आहे तर तुम्ही मीठ एनी टाईम जास्त नंतर घालू शकता. पण नवीन बिगिनर्स करता हा, जर का आधीच मीठ चुकून जास्त पडलं तर मग ते फार पंचायत होते. हा, त्यामुळे आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं. किती सुंदर कलर कॉम्बिनेशन. आपली कोबीची पचडी एका सेकंदात तयार. आता मी थोडीशी चव बघू का. हा, हे बघा. हा, थोडंसं मीठ घालते, नाही तर काय खारट नाही करायचं पण आपल्याला. आता हा जो मिरचीचा ऑप्शन आहे हा, तो आपल्या घराप्रमाणे आपल्या म्हणजे घरच्यांच्या पसंतीप्रमाणे कसं कमी तिखट जास्त हवं असेल तसा तो मिरच्यांचा ऑप्शन घालायचा. आता हे ओला नारळ तुम्ही घालू शकता. हा, फोडणीत कढीपत्ता घालू शकता. आता ही जी कोबीची पचडी आहे ना, हा, ती अशी मी तर अशी सर्विंग बाउलमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही कुंड्यामध्ये काढून ठेवता का. आता आपल्याला ही झाकून ठेवायची आहे. मी हाताने करते. हा, कारण काय होतं ते वेस्ट जात नाही ना असं सगळं. हाताने केलं की जर ते हात व्यवस्थित होतो ते चांगलं. हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात ऑइली नाही आहे. हां, आता ही कोबीची पचडी अशी छान सुंदर तयार आहे. हां, आता मी ती अशी झाकून ठेवते. ही कोबीची पचडी आहे. हां, आत्तासुद्धा अशी खूप छान खुटखुटीत भाजी म्हणजे ॲज वेल ॲज भाजी केल्यासारखी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही 5-10 मिनिटात ना थोडीशी अशी सॉफ्ट होणार. एकदम इतकं सुंदर सॉफ्ट होते ती की. आणि ही कोबीची पचडी तुम्ही पोळीबरोबर म्हणजे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा भात भाजी आमटी पोळी केली असेल आणि डाव्या बाजूला कोशिंबीर काय बाबा करायची, पटकन कोणी गेस्ट आले तर तुम्ही लेफ्ट हँड साईडला जे आपण तोंडी लावणं करतो त्याच्याकरता आपण तुम्ही हे तोंडी लावणं म्हणून ही कोबीची पचडी करू शकता. हां, एक छान चव येते आणि एक वेगळा पदार्थ पचडी कोशिंबीर हा सलाड टाईप तुम्ही म्हणा. हे असं खूप छान सुंदर टेस्टी यमी अक्षरशः टेस्टी यमी लागतं. आता ही आपली कोबीची पचडी तयार आहे. आणि अगदी शेवटी किंवा अर्थात म्हणजे दाण्याचं कूट घातल्यानंतर पण हां तुम्ही याला छान गार्निश करायचं विथ द फाईन चॉप कोरिएंडर. मी हे फाईन चॉप कोरिएंडरने असं गार्निश करायचं आणि हे छान असं वेल मिक्स करायचं. तर ही अशी आपली कोबीची पचडी तयार. टेस्टी लागते. तुम्ही कोबीची कोशिंबीर म्हणू शकता, भाजीसारखी सुद्धा खाऊ शकता किंवा सॅलड आणि कोशिंबीरसारखी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तोंडी लावणं म्हणून घेऊ शकता. पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर अत्यंत म्हणजे खूप छान टेस्टी लागते ही. आणि आता ही आपण सेट करायला ठेवणार त्यात एक 10 मिनिटामध्ये
असे सॉफ्ट टर्म सुद्धा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी घरातल्या वयस्कर व्यक्तींना सुद्धा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर व्यक्तींना सुद्धा ती चावता येते. तर ही अशी आपली व्हायटॅमिननी युक्त, फायबरनी युक्त, कॅल्शियमनी युक्त टेस्टी कोबीची पचडी